नागपूर जिल्ह्यातील देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सालई येथे 22 जुलै 2024च्या मध्यरात्री बकऱ्या चोरीच्या घटना घडल्या। माहितीनुसार सालईतील रहिवासी खुशाल धुलबा मोरे हे व्यवसायाने शेळी पालन करतात। त्यासाठी त्यांनी त्यांच्या घरासमोर गोठा तयार केलाय। गोठ्याला जाळीचं कंपाऊंडही केलं। 22 जुलैच्या सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी बकऱ्यांना गोठ्यात ठेवलं। दरम्यान ते व त्यांचे कुटुंबीय झोपेत असताना रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोठ्याची कंपाऊंड जाळी वाकवून 20 बोकड व 10 शेळी असे 30 बकऱ्यांना चोरून नेले। सकाळी उठल्यावर ही बाब लक्षात येताच खुशाल यांच्या पायाखालची जमीन सरकून गेली। त्यांच्या घरच्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले। ही माहिती कळल्यावर गावातील गावकरी एकत्र आले। खुशाल मोरे यांनी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भाल व अन्य काहींना सोबत घेऊन देवलापार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असल्याची माहिती खुशाल मोरे यांनी बोलताना सांगितली आहे। मागील काही महिन्यापासून या क्षेत्रात वेगवेगळ्या चोरींच्या घटनेत वाढ झाली असल्याचं कृष्णा भाल यांनी आमच्याशी बोलताना सांगितले। त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करून या चोरट्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी। बोला। हा, माझ्या इथे 65 बकऱ्या जमा होत्या अंदाजे। इथून रात्री अज्ञात चोरट्यांनी हा कार वाकवून गाडीमध्ये भरून माझ्या बकऱ्या चोरीला गेलेल्या आहेत। त्याची पोलीस तक्रार वगैरे केली का तुम्ही? त्या पोलीस तक्रार दिलेली आहे। अच्छा, किती 30 बकऱ्या गेल्या एकूण? 30 बकऱ्या, 20 बोकड आणि 10 बकऱ्या। ठीक ठीक ठीक। काल तुमच्याकडे ते घ्यायसाठी खाटीक पण आले होते का कोणी? आला होता एक। हा हा आणि त्याला पाहून गेलेला आहे, दुसऱ्या येतो म्हणून चांगला आहे। हा हा। तर आज काल रात्रीला चोरी गेले। त्या संशय त्याच्यावरच आहे पूर्ण। तुम्हाला त्या खाटकावर थोडा संशय पण आहे? संशय। अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।